मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील सर्व लाडक्या बहिणींना अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। खूप मोठी खुशखबर आलेली आहे। तर लाडक्या बहिणींनो, ज्या दिवसाची तुम्ही वाट बघत होते, ज्या गोष्टीची तुम्ही वाट बघत होते, ती शेवटी आता सोमवारपासून तुम्हाला मिळणार आहे। नवीन KYC पोर्टल या सोमवारपासून, येत्या सोमवारपासून तुम्हाला आता लगेच सुरू होणार आहे। याबाबत शासनाकडून एक माहिती देण्यात आलेली आहे आणि या माहितीच्या अनुसार तुम्हाला हे पोर्टल सोमवारपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। तर लाडकी बहीण योजनेमध्ये खूप मोठी बातमी आलेली आहे। ज्यांची KYC झालीच नाही आहे, ज्या बहिणी KYC करण्याचं राहून गेलेल्या आहेत, ज्या काही कारणास्तव KYC करू शकल्या नाही आहेत, अशा सर्व बहिणींना आता त्यांची KYC करता येणार आहे। संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी देवानंद गव्हांदे आणि आपण बघत आहात टेक्निकल मराठाजी। तर ताईंनो, तुम्हाला माहीतच असेल की सध्या KYC 5 ते 6 महिन्यांपासून चालू आहे आणि वेळोवेळी यामध्ये बदलसुद्धा करण्यात येत असतात। अलग अलग प्रकारे KYCची प्रक्रिया पार पडत असते, कारण की लाडकी बहीण योजनेमध्ये खूप साऱ्या लोकांनी धांदली केलेली आहे आणि जे पात्र नाही आहेत अशा बहिणींनीसुद्धा, ज्या सरकारी नोकरीवर असतील किंवा इन्कम टॅक्स रिटर्न भरत असतील किंवा मग त्यांच्या घरी 4 चाकी वाहन असेल, अशा बहिणींनीसुद्धा यामधून लाभ घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यांना आता यामधून हटवण्यात आलेला आहे, या योजनेमधून बाद करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर काही पुरुषांनीसुद्धा या योजनेचा लाभ लाटल्याचे समोर आलेले आहे आणि त्यानुसारच या योजनेमध्ये आता वारंवार KYC प्रक्रिया करताना सरकार दिसत आहे। परंतु यामध्ये हाल लाडक्या बहिणींचे होत आहेत, ज्या खरंच पात्र आहेत, ज्या खरंच गरजू बहिणी आहेत, ज्यांना खरंच या पैशांची गरज आहे, त्या मात्र त्यांचे हाल होत असतात आणि त्यांना मात्र KYC कशी करायची, कुठून करायची, कशा प्रकारे करायची याबद्दल व्यवस्थितरित्या माहिती नसल्यामुळे त्यांची KYC राहून गेलेली आहे किंवा काही महिला किंवा बहिणी अशिक्षित असल्या कारणाने सुद्धा त्यांची KYC राहून गेलेली आहे। तर मग आता या KYC प्रक्रियेमध्ये ज्या महिला अपात्र आहेत, खरंच अपात्र आहेत, त्यांना तर बाद करण्यात आलेलंच आहे। त्याचसोबत ज्या महिला बिचाऱ्या पात्र असूनही आपली KYC करू शकल्या नाही व्यवस्थितरित्या, त्यांनासुद्धा बाद करण्यात आलेलं आहे। म्हणजेच की त्यांनासुद्धा पैसे येणं बंद झालेलं आहे, कारण की KYC झाली नाही आहे। पात्र असूनही त्यांच्या KYC न झाल्यामुळे किंवा KYC चुकल्यामुळे आता त्यांना या योजनेतून बाद करण्यात आलेला आहे। म्हणजेच की त्यांचा जो हप्ता आहे तो रखडलेला आहे, त्यांना पैसे मिळत नाही आहेत। 4-5 महिन्यांपासून म्हणा, 2-3 महिन्यांपासून म्हणा किंवा 5-6 महिन्यांपासून म्हणा, त्यांचे जे काही पैसे आहेत ते थकीत आहेत, रखडलेले आहेत, त्यांना पैसे मिळालेले नाही आहेत। तर अशाचमुळे त्यांच्यामध्ये आता एक तारांबळ उडालेली आहे आणि धाकधूकसुद्धा वाढलेली आहे। त्यांना एक टेन्शन किंवा चिंता आलेली आहे, कारण की शेजारणीला तर पैसे येत आहेत परंतु आपल्याला नाही, कारण की आपली KYC आपण करूनही, आपली KYC सक्सेसफुलचा मेसेज दाखवूनही आपली KYC सक्सेस झाल्यावरही आपल्याला पैसे येत नाही आहेत, कारण की काही तांत्रिक अडचण असतील किंवा मग आपली KYC चुकलेली असेल किंवा आपण KYC व्यवस्थितरित्या करूच शकलो नाही। तर अशा प्रकारे काही बहिणी आहेत, त्यांची आता एक टेन्शन त्यांना आलेलं आहे की आता काय होणार आहे, कारण की अजूनही त्यांचा हप्ता सुरळीत चालू झालेला नाही आहे, कारण की KYC चुकली असेल किंवा KYC करूच शकल्या नाहीत, त्यांना माहितीच नाही आहे व्यवस्थित, कारण की काही गरीब आहेत, अशिक्षित आहेत, अशा महिला आहेत की ज्यांना याबद्दल काही माहितीच नाही आहे, कशी करावं, कुठून करावं, काय करावं। तर अशा महिलासुद्धा याबाबत KYC न करू शकल्यामुळे राहून गेलेल्या आहेत, वंचित राहिलेल्या आहेत आणि म्हणून त्यांचा लाभ थांबलेला आहे आणि म्हणून त्यांचे आता टेन्शन वाढलेलं आहे, त्यांची चिंता आता वाढलेली आहे की आता आम्हाला KYC करण्याला चान्स मिळणार आहे की नाही मिळणार, किंवा मग आम्हाला हमेशासाठी आता बाद केलेला आहे का सरकारनं, अशा प्रकारचं त्यांना आता वाटत आहे। आणि सरकारनं काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे, लवकरात लवकर KYC प्रक्रिया पुन्हा सुरू करायला पाहिजे। ज्यांची KYC झाली आहे त्यांच्यासाठी नवीन पोर्टल उपलब्ध करून द्यायला पाहिजे, अशा प्रकारची मागणी आता वारंवार त्यांच्याकडून होत आहे। आता सध्या तरी 30 एप्रिलपर्यंत ज्यांची KYC चुकली होती त्यांना संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि तुम्हाला माहीतच असेल की सुमारे 1 जानेवारीपासून ते 31 मार्चपर्यंत आधी हा कालावधी होता आणि त्यानंतर 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती चुकीची दुरुस्ती करण्यासाठी। आता 30 एप्रिल निघून गेलेला आहे, आता मे महिना चालू झालेला आहे, 2-3 तारीख आलेली आहे आणि आत्ता ज्या बहिणींची KYC राहिलेली आहे, त्यांची KYC त्या करूच शकल्या नाही आहेत, ज्यांची KYC काही कारणांमुळे राहूनच गेली आहे, अशा बहिणींना आता संधी मिळणार आहे। सरकार याकडे आता लक्ष देऊन आहे आणि ज्यांची KYC झालीच नाही आहे अशा बहिणींना आता एक नवीन पोर्टल बदलाव करून त्यामध्ये ज्यांची KYC झाली नाही त्यांच्यासाठी आता नवीन पोर्टल उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यांच्यासाठीचा ऑप्शन नवीन येणार आहे आणि हे ऑप्शन या सोमवारपासून येणे अपेक्षित आहे। तुम्हाला माहीतच असेल की 3 ते 4 महिन्यांचा कालावधी ज्यांची KYC चुकली नाही आहे त्या बहिणींना देण्यात आलेला आहे आणि त्यामध्येही सुद्धा ज्या बहिणी KYC करू शकल्या नाही आहे त्यांना आता बाद केले जाणार आहे। आता यामध्ये काय करणार पुढे सरकार, त्यांना आणखीन संधी देणार आहे का हे पाहण्याजोगं राहणार आहे, परंतु सध्या तरी त्यांचा लाभ बंद होणार आहे। आता बघा, KYC प्रक्रिया एवढी किचकट झालेली आहे की आता खरंच ज्या पात्र बहिणी असतील
आणि या 2-3 महिन्यामध्ये चुकीची दुरुस्ती करतानासुद्धा त्यांची दुरुस्ती चुकली असेल तरी मात्र त्यांना आता अपात्र घोषित केल्या जाणार आहे। आता पुढे यावर काय निर्णय घेणार सरकार हे पाहण्याजोगं राहणार आहे, परंतु सध्या तरी त्यांचा लाभ आता बंद राहणार आहे। आता गोष्ट करूया की ज्या बहिणींची केवायसी झालीच नाही आहे अशा सर्व बहिणींना, तुम्हाला माहीत असेल की सुमारे 70 लाख बहिणींची केवायसी बाकी राहिलेली होती आणि त्यामध्ये चुकीची दुरुस्ती करणाऱ्या ज्या काही बहिणी आहेत त्यांचा आकडा 40 ते 45 लाखावर आहे आणि आता ज्यांची केवायसी झालीच नाही आहे त्या कमी जास्त 30 ते 35 लाख महिला यामध्ये असतील असा अंदाज आहे। तर आता या महिलांची जी काही केवायसी आहे त्यासाठीचं पोर्टल सरकारनं अजूनही उपलब्ध करून दिलेलं नाही आहे। आपण वारंवार आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला मागणी करत असतो, विनंती करत असतो की लवकरात लवकर त्यांच्यासाठी आता पोर्टल चालू करावं, कारण की आता 3-4 महिन्यांचा कालावधी जसा तुम्ही चुकीची दुरुस्ती करण्यासाठी दिला होता तसंच आता ज्या बहिणींची केवायसी झालीच नाही आहे अशा सर्व बहिणींसाठी आता नवीन पोर्टलमध्ये बदलाव करून त्यांच्यासाठीचं ऑप्शन द्यावं सरकारनं आणि त्यामध्ये एक तारीख निवडून द्यावी आणि त्यांना एक मुदतवाढ देण्यात यावी, पुन्हा एक संधी देण्यात यावी आणि त्यांनासुद्धा आता 2-3 महिन्याचा कालावधी ही केवायसी करण्यासाठीचा संधी सरकारनं द्यायला पाहिजे अशी अपेक्षा आमच्याकडून आहे। आणि एक पाठपुरावासुद्धा लाडक्या बहिणींकडून आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सरकारला करत आहोत की लवकरात लवकर त्यांनी हे पोर्टल ओपन करायला पाहिजे आणि सर्व लाडक्या बहिणींची ज्यांची केवायसी राहिलेली आहे त्यांना केवायसी करायला एक संधी द्यायला पाहिजे। परंतु सरकार याकडे दुर्लक्ष करून आहे आणि लाडक्या बहिणींना वारंवार त्रास देण्याचं काम हे सरकार करत आहे असं कुठेतरी वाटत आहे। लाडक्या बहिणींना सुद्धा त्रास होत आहे, त्यांनासुद्धा असं वाटत आहे की सरकार जाणून बुजून आम्हाला त्रास देत आहे। जर योजना चालू करायची होती तर मग हे केवायसी पडताळणीचं नियम ठेवायलाच नको होतं। आधीच तुम्ही जर आधार कार्डवरून सर्वच काही आमच्याबद्दल जाणून घेता, माहिती करून घेतायत तर मग हे प्रक्रियेची केवायसी प्रक्रियेची आवश्यकताच का भासली, कारण की तुम्हाला तर आधार कार्डवरून सर्व काही डेटा माहीत पडत असतो। त्यांच्याकडे किती शेती आहे किंवा मग त्या सरकारी नोकरीवर आहेत का किंवा मग त्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहेत का, अशा प्रकारची जी काही माहिती आहे ते आधार कार्डवरून पॅन कार्डवरून माहीत पडते। तर मग तुम्ही एवढी प्रक्रिया का करत आहेत असा प्रश्नसुद्धा लाडक्या बहिणींनी उपस्थित केलेला आहे। मग सरकारला एकच सांगणं आहे लाडक्या बहिणींचं की लवकरात लवकर आम्हाला जे काही नवीन पोर्टल आहे ते उपलब्ध करून देण्यात यावं आणि आमची केवायसी करून घेण्यात यावी, अन्यथा पुन्हा आंदोलन करणार की काय अशा प्रकारचे प्रश्न चिन्ह समोर उभं राहत आहे। कारण की लाडक्या बहिणींना त्रासलेले आहेत आणि त्यांना पुन्हा आता आंदोलन करावं लागणार आहे का असं वाटत आहे, कारण की सरकारनं अजूनही काही माहिती स्पष्ट दिलेली नाही आहे की नेमकं कोणत्या दिवशी कोणत्या तारखेपासून आम्ही हे नवीन पोर्टल चालू करणार आहोत अशा प्रकारची काहीही माहिती आली नाही। परंतु आपण सतत आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाठपुरावा करत आलो आहे की शासन तुम्हाला नवीन पोर्टल उपलब्ध करून देणार आहे। आपण या हेतूनच सांगत आहोत की सरकारपर्यंत जर आपले व्हिडिओ गेले, जास्तीत जास्त बहिणींनी आपले व्हिडिओ बघितले आणि सरकारपर्यंत जर आपले व्हिडिओज गेले तर त्यांच्या माध्यमातून सरकारलासुद्धा माहीत पडणार की आता या बहिणी राहिलेल्या आहे केवायसीसाठी आणि त्यांना आपल्याला एक नवीन पोर्टल उपलब्ध करून द्यावंच लागणार आहे। आणि म्हणून आपला उद्देश असा आहे की सरकारला हे माहीत व्हावं की काही बहिणी ज्यांची केवायसी झालीच नाही अशा बहिणीसुद्धा राहिलेल्या आहेत केवायसीसाठी आणि त्यांनासुद्धा नवीन पोर्टल उपलब्ध करून देण्यात यावं। तर त्यांना सोमवारपर्यंत नक्कीच आपल्याला काही ना काही नवीन माहिती आणि आनंदाची माहिती आपल्याला मिळू शकते। आदिताई तटकरे करून काहीतरी माहिती किंवा ट्विट त्यांचा आपल्याला येऊ शकतो किंवा मग शासन निर्णयसुद्धा आपल्याला येऊ शकतो आपल्या केवायसी बद्दलचा। घाबरायचं नाही आहे, टेन्शन घ्यायचं नाही, आपल्यालासुद्धा सरकारला हे केवायसी पोर्टल नवीन द्यावंच लागणार आहे। त्यामध्ये बदलाव करून आपल्याला आपली ज्या बहिणींची केवायसी झालीच नाही त्यांना नवीन पोर्टल उपलब्ध करून सरकारला द्यावंच लागणार आहे, कारण की सर्व चुकी शासनाची होती, तुमची काहीही चुकी नव्हती आणि म्हणून शासनाला तुम्हाला आता नवीन पोर्टल उपलब्ध करून द्यावंच लागणार आहे। कारण की आता किती दिवस थांबणार, किती महिने थांबणार, आधीच खूप उशीर झालेला आहे आणि म्हणून आता सरकारला तुमच्यासाठी नवीन पोर्टल द्यावंच लागणार आहे। तर जास्तीत जास्त व्हिडिओला बघा, जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपले व्हिडिओ सरकारपर्यंत जायला पाहिजे आणि त्यांना समजलं पाहिजे की या लाडक्या बहिणींना सुद्धा नवीन पोर्टल उपलब्ध करून द्यावं लागणार आहे। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।